आपले सरकार पोर्टलवरती जाऊन आपण मॅरेज सर्टिफिकेट बनवतो, मात्र काही व्यक्तींना असं वाटतं की मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते आपले सरकार पोर्टलवरती जाऊन आपण सहजपणे मिळवू शकतो। मात्र आपण आपले सरकार पोर्टलवरती जाऊन मॅरेज सर्टिफिकेटसाठी आपण ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। यामध्ये की सदर व्यक्तीच्या लग्नाची नोंद जर ग्रामपंचायतीमध्ये, नगरपरिषद किंवा महानगरपालिकामध्ये जर केलेली असेल तरच अशा व्यक्तींना आपले सरकार पोर्टलवरती मॅरेज सर्टिफिकेट मिळते। अन्यथा जे दुसरे व्यक्ती असतात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टलवरती मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेला असतो, फी भरलेली असते, मात्र 5 दिवसांचा कालावधी त्यामध्ये दिलेला असतो की मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते 5 दिवसामध्ये आपल्याला इथे जनरेट होईल। मात्र 5 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही आपल्याला त्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट मिळत नाही आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या पैशाची बचतही करावी लागेल आणि दुसरं म्हणजे एकतर आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट यामध्ये मिळत नाही आणि आपले पैसेही वेस्ट जातात। त्यामुळे आपण आपले सरकार पोर्टलवरती ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची माहिती आवश्यक असावी लागते।